नमस्कार, गुड मॉर्निंग. आणि आज आपण बनवतो अंडा बुर्जी. तर मी 4 अंडे इथे उकळून घेतलेली आहेत. थोडंसं मी साईडला ठेवते त्यांना. कढई तापत ठेवली. थोडंसं आपण तेल ओतून घेऊया. मोठा 1 चमचा साधारण मी तेल घेतलेलं आहे. तेल थोडं तापलं की मिरच्या बारीक 2 कापलेल्या घेतल्यात. कढीपत्ता, थोडंसं हिंग, कापलेला कांदा 3 घेतले. थोडंसं परतून घेऊया आपण. आलं लसणाची पेस्ट, कांदा, टॅमॅटो 2 घेतले कापलेले. थोडंसं परतवून मीठ टाकायचं आपल्याला, म्हणजे लवकर आपलं शिस्त. कांदा, टॅमॅटो आणि आलं लसणाची पेस्ट. कांद्याला पाणी सुटतं म्हणून जरासं आपण 1 ते 2 मिनिटासाठी मोठ्या गॅसवरती परतून घ्यायचं आपल्याला. पाणी पटकन निघून जातं कांद्याचं. कढीपत्ता आपला गावठी होता, गावात आणलेला कढीपत्ता होता. तो थोडंसं धुवून स्वच्छ करून त्याला मी सुकवून ठेवलं होतं. म्हणजे समजा इथे नाहीच भेटलं तर आपल्याला ते वापरता येतं. नाही तर सरळ मी वाटण वगैरे करते, वाटणामध्ये वाटून ठेवते. पेस्ट केली, आपली आलं लसणाची पेस्ट केली तर त्याच्यात थोडंसं टाकते. वाटलेलं तरी आपल्याला कढीपत्ता पोटात जातो आपल्या. तर मुलं काय कढीपत्ता खाताना काढतात, साईडला करतात. त्याच्या पोटात गेलेलं चांगलं. आपला मोठ्या गॅसवरती मस्त की कांदा आणि टॅमॅटो परतून घेतलं आहे. पाणी निघते असं, पाणी मोठ्या गॅसवरती पटकन निघतं. आता बारीक गॅस करायचं, झाकण ठेवून द्यायचं. त्याला पण 2 ते 3 मिनटं मस्त की शिजून देणार. पेस्टसारखं करायचं आपल्याला. तर 2 ते 3 मिनटं लागतील. मध्ये मध्ये येऊन आपण परतून जाणार आहोत. झाकण काढून घेऊया. थोडं आपलं कांदा आणि टॅमॅटो व्यवस्थित पेस्ट होते ना, तसं थोडंसं झालं ना तर खूप छान होते. एकदा मध्ये मी बघून गेली. झाकण ठेवूया असं आपण. कांदा आपला छान, कांदा आपला नरम झालेला आहे. टॅमॅटो पण शिजलेलं आहे आपलं. धनिया पावडर 1 चमचा, लाल साठवणीतला मसाला 1 चमचा, हळद थोडीशी, अगदी अर्धा चमचा मी कलर येण्यासाठी लाल तिखट घेतलेलं. अर्धा चमचा मी गरम मसाला घेतलेला आहे.
खाली आपले मसाले लागायला नको आहे आणि आपण थोडंसं पाणी याच्यात गरम होत नाही. पाणी गरम होतं. आपल्या मसाला व्यवस्थित शिजून देऊया. आपण बारीक गॅसवरतीच ठेवायचं. झाकण काढून असे मसालेही आपले शिजलेत. त्याच्या आधी थोडंसं मीठ टाकलं होतं मगाशी, आता थोडंसं अजून टाकून नंतर टाकायची गरज नाही आपल्याला. आपण मीठ टाकलेलं आहे ते पूर्ण लागण्यासाठी आपण झाकण ठेवले. थोडा वेळ इकडे आपण अंडा साफ करून घेणार आहोत आपली. तर आपण अंडी जे आहे ती साफ करून घेणार आहे. आपण साफ करून घेऊया एक एक. तर अंडी झाली साफ करून. आता मध्ये मध्ये आपण जसे आपले तुकडे पाहिजेत ना तसे करून घ्यायचे. आपण यादी हे पण घ्यायचे, पण ह्याला आपण नंतर टाकणार आहोत. डब्यासाठी हे सगळ्यात मस्त. सारखे सारखे एकच प्रकारची बुच्ची करून मुलं कंटाळा करतात खायला. आणि अंड अशा प्रकारे त्यात काही आपण टाकून करू शकतो. अंडा रस्सा, अंडा फ्राय, तवा मसाला, बुर्चीचे हे 2 प्रकार. आता म्हणजे मुलं खातात आवडीने. उकडलेलेही अंडा खातात, असंही केलेलं खातात. पण एकच असेल ना तर मुलं नाही खायला मागत. थोडंसं साधारण तुम्हाला जसे पाहिजेत ना तसे तुम्ही तुकडे करा. म्हणजे पिहू पण उठले बाहेर म्हणून थोडी माझी घाई चालू आहे. जर तुम्ही रेग्युलर माझ्या रेसिपी बघत असाल तर तुम्हाला कळत असेल की माझ्या अगदी साध्या सोप्या घरगुती जे आपल्या घरात सामान असतं ना तशाच असतात. मी ह्याचे जे आतलं असतं ना त्याचं पण मी छोटे छोटे तुकडे करून घेतले. आपल्या कढईकडे वळूया. मस्त तेल सुटले. बघत असेल तुम्हाला तेल दिसत असेल वरती. त्याला तेल सुटले. थोडंसं आपण खाली आपल्याला अंडी टाकायची आहेत ना म्हणून थोडंसं आपण अर्धा कप साधारण पाणी टाकणार आहोत. याला पण आपण वरती टाकून घेतले. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही हलवू शकता. मी हलवत नाही कारण मुलं खात नाही वरचं. थोडंसं वरतीच असेल ना साईडला करून देता येतं. वरून साधारण कोथिंबीर. कशी वाटली माझी रेसिपी? माझी बोलण्यापेक्षा तुम्हाला आम्हाला सर्वांना येणारी ही रेसिपी आहे. साधी सोपी अंडा बुर्ची. आपण गॅस झाकण ठेवले, गॅस बंद केले, आपली तयार आहे डब्यात टिफिनमध्ये भरण्यासाठी.